गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे। कधी कडाक्याचं ऊन तर कुठे पावसाच्या जोरदार सरी। हवामान विभागाने बर्फाच्या गारा देखील कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये निरभ्र आकाश राहील। कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे। तर पुणे शहरामध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे असेल। तर कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMD मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर एका दिवसानंतर IMDने उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती हळूहळू कमी होऊन तापमान हळूहळू कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे। 15 मार्च रोजी मुंबई शहराचे पहिले 40 अंश तापमान नोंदवले गेले। हवामान विभागाने ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई आणि रत्नागिरीला इशारा जारी केला। गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या काही भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे। तापमान कमी होत आहे आणि राज्याच्या काही भागात दमट आणि कोरडे वातावरण दिसून येईल असे IMDचे संचालक सुनील कांबळे म्हणाले। हवामान खात्याने विदर्भातील 3 जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिला। अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या 3 जिल्ह्यांसाठी आगामी 24 तासाचा अतिउष्ण तापमानाचा इशारा दिलाय। गेल्या 3 दिवसांपासून चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाने मोठी उसळी घेतली आहे। होळीनंतर तापमानात झालेली मोठी वाढ नागरिकांसाठी चिंताजनक ठरली आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात थंडी जाणवत होती, मात्र त्यानंतर अचानक पारा उंचवला आणि आता मागील 10 दिवसांच्या सरासरीपेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद विदर्भातील सर्व जिल्ह्यात झाली आहे। मार्चच्या मध्यात तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत धडकल्याने आगामी काळात पारा चढा राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।